तर मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळेल संजय मडवी. तर टीम रिहान सुपर किंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. तर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. मंद मंद पावलांनी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. देवानंद वजे संघ मालक आहेत स्वरांगी वॉरियर्सचे सर्वेसर्वा. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय गौरव किणी आयकॉन खेळाडू. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. काउंटडाऊन सुरू होईल. महामुकाबला आगरी प्रीमियर लीग 2024चा अंतिम सामना आपल्याला बघायला मिळतोय. तर्क वितर्क लावले जात होते. सकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांनी पसंती दिली होती ती म्हणजेच स्वरांगी वॉरियर्स दुकटन आणि ANB वॉरियर्स दिवेकरपाडा हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतील. परंतु इथे सगळे उलटफेर झाले. स्वरांगी वॉरियर्स अपेक्षेप्रमाणे मात्र अपराजित राहिला आणि या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत दाखल झाला. आणि रिहान सुपर किंग संघाला कोणी विचार केलं नव्हतं, परंतु रिहान सुपर किंग संघाला मात्र इथे अंतिम फेरीमध्ये दाखल करून देण्याचं जे स्वप्न होतं राजेश गरत अँड कंपनीचं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. कुणालजी गरत साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर इथून काउंटडाऊन सुरू होईल आणि त्यानंतरच चेंडू टाकण्यात येईल. राजेश गरत गोलंदाज. यावेळेला मात्र सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. 6 5 4 3 2 1 आणि खेळ सुरू. चला जोरदार टाळ्याने आपण या महामुकाबल्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. लाऊड अपील झालं होतं. पंच दर्शवतात की मिसिंग लेग स्टंप आणि इथेच पहिला चेंडू आपण बघतोय निर्धाव फेकला गेलाय. काय जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना राजेश गरत गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू मात्र हाताळला गेला होता. राजेश गरत एका बाजूने गौरव किणी. एकाच गटातील हे दोन खेळाडू एकमेकांसमोर उभे आहेत. संदीप गटातून येतात. यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एकदा ववंतरच्या स्वरूपामध्ये मात्र येताना आपल्याला बघायला मिळते. आदरणीय अनिलजी तरे साहेब माजी पंचायत समिती सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत उमरोळीवरून. त्यांचं आम्ही या 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेला मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. गौरव किणीच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 धावा. सुनील गरत चॅपल खानिवडे यांच्याकडून देवानंद वजे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. यावेळेला आपण बघतोय पहिला चेंडू दिलीप यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय. दन 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 करत 4 रन देवानंद वजे यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. 2-3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. देवानंद वजे फारशी सरावादरम्यान नसतात. व्हॉलीबॉल साठी मात्र रोज पारगावला जातात 10 किलोमीटर लांब. परंतु क्रिकेटसाठी ते आले नाहीत. परंतु काय फिटनेस आहे आणि काय चेंडूवरची नजर बघा. पहिल्या चेंडूवर चौकार आणि तो सुद्धा राजेश गरत सारख्या गोलंदाजाला.
यावेळेला सुरेख फटका. निलेश कुडू चेंडूला क्षेत्ररक्षण करेल का, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चेंडूला पकडण्यासाठी सुद्धा धावले नाहीत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग. धावसंख्या 8 धावा. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय. 8 धावा धावफलकावर बघायला मिळतात. राजेश घरत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला त्रिफळाचित होताना एक तुम्हारी तो एक हमारी क्लीन बॉलच्या माध्यमातून परतावं लागेल देवानंद वझे यांना. पहिली सफलता मिळते रिहान सुपर किंग बहाडोली संघाला. जाऊया आणि एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. थँक्यू. तर आपण बघतोय देवानंद वझे क्लीन बॉलच्या माध्यमातून मात्र परतलेत. चला योगेश तरे साहेब, आपण 12वा खेळाडू पाठवा एक इथे, आम्हाला नावं माहिती नाहीत. तर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बॅटर नेम यावेळेला हलक्या हाताने चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. निलेश कुडू चांगले क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं कंप्लीट होते आणि 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. बाद होणारे खेळाडू देवानंद वझे एक चौकारांची मात्र सुरेख सुरुवात केली होती, परंतु आपण बघितलं तर लवकर बाद झाले. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय संतोष पाटील, मॅन फ्रॉम सफाळेगाव. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 1 घेऊन येतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र निघून जातोय 2 धावांकरिता. 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. तिसरी धाव येईल का? आणि इथे आपण बघतोय तर तिसरी धावेच्या प्रयत्नात हातामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. ग्रामपंचायत आगरवडीच्या उपसरपंच मॅडम कल्पना पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन मॅडम आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच पूनम गावड मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत, आमच्या बहिणी. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. बळी पाटील चेंडूच्या खाली आहे आणि झेल सुटलेला आहे. पहिला झेल सोडलेला आहे या स्पर्धेत बलीने. याआधी 8 झेल टिपले होते आणि आता गौरव किणीचा झेल सोडलेला आहे. आधी तुम्ही 8 झेल घेतले, याच्यावर पूर्णपणे पाणी फिरलं इथे, कारण हा झेल गौरव किणीचा आहे. इथे झेल नाही तर ही मॅच सोडलेली आहे तुम्ही, कारण गौरव किणी जर खेळला तर मात्र तुमची डोकेदुखी वाढेल. इथे पूर्णपणे या ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आली होती चालून. फार कमी चुका होतात बळीकडून अशा. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा बघा, या आधीच्या चेंडूवर जखम झाली आणि इथे चौकार आला. झेल जर घेतला असता कदाचित बॅटर नवीन आला असता स्ट्राईकला.
परंतु इथे मात्र चौकार येतोय. 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. कारण या स्पर्धेमध्ये बळीकडून एकही चूक झाली नव्हती. फलंदाजीला जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी केली. आगरवडीच्या सरपंच मॅडम तसेच पूनम गावड मॅडम आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण दोघींनी सुद्धा या सन्मानाने यायचं आहे. हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय संतोष. यावेळेला सुरेख फटका. गौरव किणी मॅन इन फॉर्म आपण बघतोय. तर ग्रामपंचायत आगरवडीच्या उपसरपंच मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच आपण बघतोय आमच्या बहिणी सुद्धा उपस्थित आहेत इथे. त्यानंतर सरपाडा गावातील महिला भगिनी इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन. सोनल पाटील, रिया पाटील, प्रियंका पाटील, सतीबा पाटील, रंजिता पाटील या सर्व महिलांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. काही जबरदस्त मात्र सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण हे प्रेशर अंतिम सामन्याचं आहे. 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2 षटकांचा एकंदरीत खेळ कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे 11च्या सरासरीने हा संघ स्वरांगी वॉरियर्स दुकटण हा संघ पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत स्वरांगी वॉरियर्स दुकटण हा संघ मात्र एकही सामना पराभूत झालेले नाहीत. जर अंतिम विजेता ठरले तर मात्र हा सुद्धा एक विक्रम होईल की एकही सामना न हारता अंतिम फेरीमध्ये विजेता होईल. पुन्हा एकदा मात्र राजेश घरत. परंतु इथे राजेश घरत आहे, हे आपल्या हातामध्ये जी जादू आहे, बोटांमध्ये जादू आहे, त्या जादूने चेंडूला मात्र वळवलं जातं. इथे व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. 23 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा राजेश घरत. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि चेंडूने इथे आता दगा दिलाय. याआधी अमित वजेला फसवलं होतं, आता इथे रिहान सुपर किंगच्या या प्रमोदला फसवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत मिस्टर राजेश घरत. मॅन फ्रॉम शिवनसई हा राजेश आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बळी पाटील पुढे सरसावलाय, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. गौरव किणीला टार्गेट केलं जातं इथे, कारण फेकायची बळीची तयारी होती नॉन स्ट्राईक एंडला. कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल तर नॉन स्ट्राईक एंडला गौरव येईल. कारण गौरवने याआधी आपण बघितलं स्वरंगी वॉरियर्ससाठी किती सामने खेचून आणलेत आपल्या बाजूने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर राजेश घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, शॉर्ट लेगला चेंडू निघून जातो, होईल क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव. तिसरं षटक सुरू आहे, धावसंख्या 29 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. अप्रतिम काही सुरेख गोलंदाजी होताना आतापर्यंत बघायला मिळते. या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 7. जतीन किणी आम्हाला दर्शवतात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू समजला नाही, चेंडू निघून जातोय. बायच्या साह्याने मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल राजेश घरत. उजव्या हाताचा हा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे मात्र तयार होते लॉंग लेगला खेळण्यासाठी. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर 5व्या चेंडूवर सुद्धा चौकार आलाय. इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत. गौरव किणी इज ऑन फायर होतोय. झेल सुटल्यानंतर काय जबरदस्त आक्रमक पवित्र धारण केलंय तो म्हणजेच गौरव किणीने.
यावेळेला सुरेख स्क्वेअर ऑफ द विकेट संतोष करत क्षेत्ररक्षण करतील, चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावे नंतर धावसंख्येचा विचार केला तर 36. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 36 धावा. या ऐकूया आपण उर्वी डीजेला. थँक्यू. पाणी आहे मैदानात, त्यामुळे पाणी कोणी आणू नका अशी आम्हाला खजिनदार विशाल पाटील यांची आम्हाला सूचना आलेली आहे. अंतिम सामना सुरू आहे. एक 200 ml चा बॉक्स आहे मागे, तो घेऊन जा आतमध्ये, पूर्ण घेऊन जा. पाणी घ्यायचं असेल तर घ्या, आलेलं आहे पाणी, वेळ आहे आपल्याकडे. परमनंट पाटील पाणी आले इथून. सुरेश गजानन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय सर आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत अगरवडीच्या उपसरपंच मॅडम सुषमा पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आणि सुषमा संतोष पाटील मॅडम ग्रामपंचायत आगरवडीच्या उपसरपंच मॅडम आहे, त्यांचा इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 500 रुपये देणगी आलेले आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद मॅडम. एक ओव्हर झाल्यानंतर करू आपण स्वागत समारंभ, कारण या वेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजू कुडू यांच्याकडून चूक होते. बघा दोन्ही बॅटरला इथे मात्र पूर्णपणे जीवनदान मिळतंय. चेंडू क्रमांक पहिला, धावसंख्या आपण बघितली तर 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या वेळेला मात्र इथे झेलबाद होताना तर फलंदाज बाद झालाय, तोपर्यंत आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. तर इथे पूनम गावड मॅडम उपस्थित आहेत, तर त्यांचं सुद्धा आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो या 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर विशाल पाटील
तर वंचिता पाटील मॅडम आहेत, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचा आहे. पूनम गावड मॅडमचं स्वागत सन्मान होईल. आगरवाडीवरून इथे उपस्थित झालेत. खास करून आपल्या मिस्टरांचा खेळ बघण्यासाठी आलेत त्या, परंतु ते आता बाहेर गेलेत, टुर्नामेंटच्या बाहेर गेलेत, बाकी काय नाही. तर आपण बघतो इथे पूनम गावड मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान केलं जात आहे या 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि इथे आपण बघतोय सुरेख फटका, चेंडू निघून जातोय. संजय पाटील यांच्याकडे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पैकी थोडीशी खराब. अजित गावड, माफ करा, प्रमोद आहेत. तीन 3.3 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 40 धावा धावफलकावर. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतोय हा गौरव केणी. काय जबरदस्त फटका मारलाय. एक नाही तर 1000 वेळा बघितलं तरी कंटाळा येणार नाही असा फटका आपल्याला बघायला मिळतोय. गौरव केणी आतापर्यंत आम्हाला साहिल पाटील आणि जतीन केणी दर्शवतात की 9 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी करतोय. 9 चेंडूमध्ये 19 धावा. गौरव केणी इज ऑन फायर होतोय. निलेश कुडू काहीतरी कानमंत्र देतोय. ॲज अ बॅटर आहे, परंतु गोलंदाजाला कानमंत्र देताना आपल्याला बघायला मिळतोय निलेश कुडू. 6 धावांवर असताना झेल सुटला होता, आज 19 धावांवर खेळतोय. आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर रोहित शर्माचा सुद्धा झेल सुटला होता, एक नाही 3 वेळा, आणि तब्बल 264 धावा केल्या होत्या त्याने. पुन्हा एकदा या वेळेला 6 धावा. याला फक्त आता मारामारी दिसते. जयप्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष आहेत. आपण या स्पर्धेचे आपणास नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा मात्र 6 धावा म्हणजे तब्बल 3.5 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या तब्बल 52 धावा. लगातार 3 षटकार येतील का या स्पर्धेत? आतापर्यंत लगातार 3 चौकार आलेत, परंतु 3 षटकार आलेले नाहीत. गौरव केणी 52 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा येतात आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 56 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 4 षटकांच्या समाप्तीखेर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आदरणीय जयप्रकाश पाटील साहेबांना विनंती करणे, या स्पर्धेचे अध्यक्ष आहात. आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी तरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य उमरोळी आणि माजी पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावा नम्र विनंती करतोय. तर जयप्रकाश पाटील साहेबांच्या अनिलजी तरे साहेब यांचा स्वागत सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र मोठा फटका येतो धावांकरिता. षटकार येतोय. पूर्णपणे ठरवून आलेत की प्रत्येक चेंडूवर हल्ला करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नंबर 1च्या ट्रॉफीवर नाव करायचं आहे.
या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा महागडे ठरले होते दिलीप पाटील. 62 धावा. स्वरांगी वॉरियर्स की रिहान सुपर किंग. दुकटन की बहाडोली. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चुकलेले आहेत. दिलीप पाटीलकडे अनुभव आहे, अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतोय, परंतु अनुभव असूनही चालत नाहीत. आता गोलंदाजी 4 वर्षापूर्वी धारदार होती, ती गोलंदाजी कुठेतरी थोडीशी धार कमी होताना बघायला मिळते. दुखापतीने सुद्धा त्रस्त आहेत. पहिल्या दिवशी तर पाय पूर्णपणे सुजलेला होता. इथे आपण बघतोय बळीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि झेलबाद होताना या स्पर्धेत 9वा झेल घेतलाय, परंतु एक जो झेल सुटलेला आहे ना तो त्याला सतावत असेल. कारण आतापर्यंत आपण बघितलं ना तर खूप छान कामगिरी झाली त्याची, फलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये, आणि झेल सुद्धा अप्रतिम घेतलेत. आणि झेल सुटलाय त्या फलंदाजाने, झेल सुटल्यानंतर त्याच्या अंगामध्ये जसं काहीतरी आलंय आणि फलंदाजी करायला सुरुवात केली गौरव किणीने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल, धीरज सुधीर. सुधीर आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत उमरोळीचे विद्यमान सरपंच आणि बहुजन विकास आघाडीचे पालघर तालुका अध्यक्ष. सर, आपणास नम्र विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तर इथे त्रिफळाची होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 62, 62 धावा. चेंडू क्रमांक 3 झालेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत, माफ करा. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डॉट, नंतर विकेट आणि विकेट, म्हणजे 3 लगातार डॉट बॉल आलेले आहेत. पहिली हॅट्रिक 40+ आगरी प्रीमियर लीग ची होईल का? गोलंदाज आहे दिलीप पाटील आणि घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी, घरच्या क्राऊड समोर गोलंदाजी करतोय. तर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल दिलीप. विकेटसाठी जाईल का? पहिली हॅट्रिकची नोंद करेल का? आतापर्यंत अजूनपर्यंत हॅट्रिक आलेली नाही या स्पर्धेत, विकेट हॅट्रिक आलेली नाही. दिलीप पाटील डाव्या हाताचा गोलंदाज. समीर घरत येतोय मैदानाच्या आतमध्ये. पारगावचा हा खेळाडू आहे. मोठा फटका, चेंडू जातोय संतोषकडे. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय संतोष पाटील. सफाळे गावातून संतोष येतोय आणि मैत्री सफाळे संघाकडून खूप वर्ष झाली क्रिकेट खेळतोय. इथे 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन सुद्धा हॅट्रिकचा चान्स होता, गमावलेला आहे. समीर घरत सहजासहजी हॅट्रिक देत नाहीत. भले डॉट बॉल खेळतील पण हॅट्रिक देणार नाही. यावेळेला बघा, गौरव किणीने षटकार मारलाय आणि धावा 69 वर नेऊन पोहोचवलेल्या आहेत. आणि 154 धावा या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत त्या गौरव किणीच्या. तर 69 धावा झालेल्या आहेत स्वरांगी वॉरियर्स दुकटड या संघाच्या. विजयासाठी आपण बघितल्या तर 30 चेंडू आणि 70 धावांचं लक्ष समोर असेल. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. तर या स्पर्धेचे खजिनदार विशालजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ग्रामपंचायत उमरोळीचे विद्यमान सरपंच साहेब आहेत इथे, प्रभाकरजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करतोय. तर या विशाल पाटील आपण पुढे यायचं आहे. एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन प्रभाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर प्रभाकरजी पाटील साहेबांना विनंती करतोय, सर आपण पुढे या. आपला या 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही स्वागत करू इच्छितो. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय. प्रभाकरजी पाटील साहेब हे पालघर तालुका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि ग्रामपंचायत उमरोळीचे
विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते. तर पाहुण्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की 40+ आगरी प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना सुरू आहे आणि दोन संघांदरम्यान ही लढत सुरू आहे. रिहान सुपर किंग बहाडोली आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन. स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाने प्रथम फलंदाजी करून 69 धावांचा मोठा डोंगर उभा केलेला आहे. तर 30 चेंडू आणि विजयासाठी 70 धावांचं लक्ष समोर आहे, ते म्हणजेच रिहान सुपर किंग बहाडोली संघासमोर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय अध्यक्ष आहेत जयप्रकाश पाटील साहेब, विशाल पाटील साहेब खजिनदार आहेत, त्यानंतर कल्पेश कडू उपाध्यक्ष, मनीष गावड उपाध्यक्ष, संदेश पाटील उपाध्यक्ष, संजय गरत उपाध्यक्ष, श्रीकांत ठाकूर उपखजिनदार, योगेश तरे सदस्य, रत्नकांत पाटील सदस्य, योगेश पाटील सदस्य, रोहित सदस्य, पाटील सदस्य, मिलिंद पाटील सदस्य, किरण पाटील सदस्य, धनंजय पाटील सदस्य, सुरेश पाटील सदस्य आणि सदस्य. या पूर्ण टीमने मात्र अथक मेहनत आणि परिश्रम घेऊन ही स्पर्धा मात्र इथे आयोजित केलेले आहे. त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि जातोय प्रमोदजी शेडगे सरांकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाल्यानंतर धावतं वर्णन करण्यासाठी ते हजर राहतील. तोपर्यंत देऊया एक संधी उर्वी डीजेला. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून हॅलो चेक. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अनिलजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उपेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल अतिशय दर्जेदार ही स्पर्धा. आगरी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 पहिल्या सीझनचा चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. गौरव किनेने क्लास बॅटिंग केली. अतिशय सुपर बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 35 धावा तब्बल 12 बॉलमध्ये. झेल सोडण्याचा परिणाम काय असतो हे मात्र आपण पाहिलं आणि झेल सुटल्यानंतर गौरव किनेने सुंदर बॅटिंग केली.
पहिलाच बॉल राजेश गरजच्या टीट फॉर कॅट. दुसरा यावेळेला चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट्स. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. राजेश गरज ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय असं वाटतं की हा सामना मात्र यावेळेला सहजासहजी आम्ही जिंकून देणार नाही हे राजेश गरज दर्शवत असताना जरी 70 धावांचं टार्गेट सेट केलं तरी सुद्धा राजेश गरज मात्र यावेळेला टीट फॉर टॅट जशास तसे रोकटोक उत्तर देतील. खोलवर चेंडू आणि या वेळेला मात्र आपण पाहतायत नकल बॉल. अखेरकार तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवली. राजेश गरजला शिकार बनवलं. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकातील तिसऱ्या बॉलवर मिळाली विकेट. फलंदाज बाद. अप्रतिम फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांच्याकडून मोलाचं सहकार्य जरूर आलेलं आहे. अग्री प्रीमियर लीग 40+ या खेळाडूंसाठी या कोर कमिटीसाठी तर त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. प्रभाकरजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 12 धावा झाले. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. गौरव किनी काय बॉलिंग केले आतापर्यंत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू समीर गरजच्या हातामध्ये. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पारगाव टीम म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं. चांगली हाईट, नाईस पर्सनॅलिटी. आणि इथून जर आपण पाहिलं तर संजय पाटील परिपूर्ण बीट झाले होते. पहिलं षटक प्रगतीपथावर. 5 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा फलकावर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा बाळगला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. आणि पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर फक्त 12 धावा आल्या. 24 बॉल आणि 58 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 24 बॉल 58 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. या गोष्टींच्या जोरावर खेळावं लागेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत. पहिलं षटक 12 धावा. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलरने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हटलं जातं ते कॉन्ट्रीब्युशन यावेळेला पाहायला मिळतं. विशाल घरत मॅग्निफिसंट प्लेयर. आणि इथून जर आपण पाहिलं तर विशाल घरत विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने पाहतो. या अगोदर सुधीर किनीने जी गोलंदाजी केली अप्रतिम.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. लेग बाईचा इशारा येतोय सुनील माने सरांकडून. धावांची गती स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 13 धावा. तेरा धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर लेग बाईस. खूप चांगली गोलंदाजी विशाल घरत. मी चांगला गोलंदाज आहे हे दर्शवत असताना सेकंड ओव्हरमध्ये राईट अमोर द विकेटने अप्रतिम बॅकफुटला गेले. जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. काय संतुलन होतं. नियंत्रणबद्ध हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. 40+ आगरी प्रीमियर लीग चौकार 4. संघाची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली गेली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल तयार राईट अमोर द विकेटने. इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा, थोडीशी स्लिप जरूर झाले होते विशाल घरत. आणि इथून जर आपण पाहिलं तर 18 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 21 बॉल आणि 52 धावा. संजय पाटील यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. यावरून स्पष्टपणे दिसतं की मोठा फटका मारण्याच्या तयारीत आहेत. पॉवर प्लेचा P2 चालू आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करावी लागते. परंतु इथे उलटा अर्थी जर आपण पाहिला तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत. अप्रतिम फटका चांगला आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं इरादे पक्के स्पष्ट आहेत. पॉवर प्लेमध्ये जशी बॉडी लँग्वेज त्यांची पॉझिटिव्ह दिसली. षटकार 6 धावा. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट. चोवीस धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अजून सुद्धा 46 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 46 धावा. अशीच बॅटिंग करावी लागेल. परंतु विकेटची भूक आणि डॉट बॉलची भूक मिटणार नाहीये. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळताना पाहायला मिळाले. परंतु बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्ड मॅनला कोणती धाव येत नाहीये. ग्रेट डिलिव्हरी. कमबॅक कसं करावं हे मात्र विशाल घरत यांनी दाखवून दिलं गेलं. 24वर पहिला धक्का. पार्टनरशिप चांगली झाली आतापर्यंत. संजय पाटील यांच्या बॅटमधून 6 बॉल 14. संतोष पाटीलला 2 बॉल आतापर्यंत फेस करण्यासाठी संधी मिळाली. डॉट बॉल वर डॉट बॉल आले आणि 0वर आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. टॅप केला जातोय अंडरआर्म बॉक्स स्टाईलमध्ये. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड निलेश किनी मॅन फ्रॉम भामटपाडा पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. आता बॉल आहेत एकंदरीत 18 बॉल आणि 45 धावेची आवश्यकता आहे. पंचेचाळीस धावांचं लक्ष 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. पंचवीस धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 45 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. संजय पाटील बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. ही स्पेशालिटी राहिले गौरव किनी या गोलंदाजाची. आणि लक फॅक्टर काय आहे तर कोणतीही कॅप असो, कोणत्याही रंगाची कॅप असो, परंतु ती कॅप घालून मी गोलंदाजी करेन हा त्यांचा लक फॅक्टर आहे. काही खेळाडूंना
मध्ये ती अंधश्रद्धा असते, ती श्रद्धा असते. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण भरपूर वेळा पाहिलंय. ऑन साईडला जरूर खेळला गेला, चेंडू बाउन्स झालाय. विशाल करत वेट अँड वॉच करतायत, चेंडूशी खेळले आणि इथून जर आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकतायत पाहायचं ज्या पद्धतीने हा चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रेट फिल्डिंग विशाल गरत यांनी जो चेंडू रोखला गेला, असं वाटलं होतं, थोडीशी शंका उद्भवली गेली होती की चौकार येईल, परंतु ज्या अनुषंगाने त्यांनी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दाखवली, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं, जजमेंट अप्रतिम पाहायला मिळालं. आणि फिल्डिंगमध्ये एफर्ट काय असतात, 100% काय असतात हे दर्शवत असताना अपार कष्ट घेतले या बॉल रोखण्यासाठी. ऑन साईडला संतोष पाटीलच्या बॅटमधून कडक शॉट, झन्नाटेदार षटकार अगेन्स्ट द टर्न. विथ द टर्न खेळण्यापासून मात्र जरूर माहीर आहेत. 108 वा षटकार या स्पर्धेतला. आता बॉल आहेत 15 बॉलमध्ये 36 धावेची आवश्यकता आहे. रिहान सुपर किंग बहाडोली या संघाला. कलबाईची कुडू एका साईडला आपण पाहतात, राजूजी कुडू यांचा संघ, तर देवानंद वजेसाहेब यांचा संघ, तर प्रमोदजी घरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 2-2 ओनर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धावा, 36 धावेची आवश्यकता. उलटॉस बॉल होता, लो फुलटॉस बॉल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सुधीर किनी पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील, आराम के साथ एक धाव इझिली घेतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. बॉल आहे 14 आणि 14 बॉलमध्ये 35 धावेची आवश्यकता आहे रिहान सुपर किंग बहाडोली या टीमला. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर जुने जाणते आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या नावाने खेळले जात आहेत. कारण आगरी प्रीमियर लीगमध्ये सातत्याने दोन्ही संघ खेळतात या नावाने, परंतु खेळाडू वेगळे आहेत 40+चे. पुन्हा एकदा बॉल तयार. गौरव किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला आहे. इथून स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता, एकदा वर्जित केली जाईल. फार वेगाने मात्र धावतायत, परंतु या चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा कणखर चौकार. 13 बॉल आणि 31 धावा. सेन्सेशनल क्रिकेट आतापर्यंत संजय पाटीलच्या द्वारे खेळलं जातं. 10 बॉलमध्ये 22 धावा, 220चा स्ट्राईक रेट आपण पाहू शकतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑफ क्लिअर होणार नाही आहे. सुधीर किनी कोणतीही चुकी करणार नाही आहेत, नो मिस्टेक. शेवटच्या बॉलवर मिळाली गौरव किनीला विकेट. 39 वर 2 धक्के, 12 बॉल 31ची गरज. थँक्यू, वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 39, 12 बॉल 31 धावा. थोडीशी पडझड जरूर झाली, परंतु संजय पाटीलने जी बॅटिंग केली अफलातून पाहायला मिळाली. ग्रेट बॅटिंग. 12 बॉल 31ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढताना पाहायला मिळतो 15.50चा. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर मोठे फटके मारावे लागणार आहे. संतोष पाटील या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, कारण एक षटकार त्यांच्या बॅटमधून अप्रतिम पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. सुधीर किनी यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं 40+च्या माध्यमातून.
वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी जर आपण पाहिलं तर कदाचित बॅटची हलकीशी एज यावेळेला होती. पंच दर्शवत असताना सुनील माने सर त्यांनी प्रथमतः रॉकी चषक सुद्धा मात्र कव्हर केलं होतं पंचांच्या भूमिकेत. 40 धावा फलकावर. 11 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल 30 धावा हे सामन्याचं समीकरण. कव्हर पॉईंटमध्ये एक फिल्डर तैनात आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश घेतला गेला आहे. लॉंग ऑन आपण पाहतायत मिड ऑन आहे. त्यानंतर डीप मिड विकेट सुद्धा आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग नाही आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडूने अचानक वळण घेतलं. गौरव किनी पुढे सरसावतील. फंबल झाले आणि 2 धावा सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 42, 10 बॉल आणि 28 धावा. 280च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडूमागे खेळावं लागणार आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. बलीच्या बॅटमधून मात्र हा फटका फसतोय आणि विशाल घरत ब्रँड आहे खानिवडेचा. कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलमध्ये कॅच टिपला. फलंदाज बाद गॉन. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता आहे. कंटिन्यूज मॅचेस खेळत आहेत रेहान सुपर किंग बहाडोली आणि तेवढी एनर्जी राहत नाही ज्या वेळेला मात्र तुम्ही कंटिन्यूज मॅचेस खेळतायत आणि अशा वेळेला मात्र थोडासा थकवा जाणवतो. परंतु तुम्हाला ती संधी होती. ज्या पद्धतीने तुम्ही गुणतालिकेमध्ये त्या रँकिंगवर येणं तेवढीच गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि गौरव किनीला जेव्हा मनोजी पाटील यांनी प्रश्न विचारला आमचे साथी समालोचक यांनी की तुम्ही मात्र डिरेक्टर जाण्याचा प्रयत्न करतील का फायनलमध्ये, तर त्यांनी सांगितलं हो आम्ही मात्र चान्स यावेळेला जरूर घेणार आहोत फायनलमध्ये जाण्याचं. परंतु एका साईडला असं वाटलं ANB टीम संघ पराभूत करेल या संघाला स्वरांगी वॉरियर्स दुकटनला. परंतु जिथे 4 ते 5 बॉल डॉट झाले. 1 बॉल जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात प्रतिस्पर्धी संघावर तो दबाव वाढला गेला. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल डबलने फक्त फलक हलतं राहील. त्या धावांपर्यंत पोचू शकतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. एका साईडला रेहान सुपर किंग बहाडोली टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर निलेश कुडू. 7 बॉल आणि 26 धावा हे सामन्याचं समीकरण. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष आहे. अप्रतिम सुंदर चेंडूची सांगता होत असताना 6 बॉल 26. स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण कमिटी, कोर कमिटी आणि कार्यकारिणी मंडळ, जयप्रकाश पाटील जे अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अफाट कष्ट केले. या मैदानाला ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेलं आहे त्या सर्व सौजन्यकर्त्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभाकरजी पाटील साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि अनिलजी तरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उपेंद्रजी नारायण पाटील त्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिकसुद्धा या स्पर्धेला मात्र स्पॉन्सरशिप केलं गेलं. संपूर्ण सरपाड्याची सरगम फ्रेंड्स सरपाडा आपण हे सातत्याने पाहायला मिळतं. क्रीडा मंच आहे आणि त्यांनी घेतलेले कष्ट या सर्व गोष्टींना सलाम असेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपं आहे. हो आयोजन होऊ शकतं हे फक्त वाक्य नेहमीच आपण म्हणतो, परंतु ते कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, नियोजन आयोजन कसं आखायचं या गोष्टी फार डिफिकल्ट असतात. खाऊ गोष्ट नाही आहे.
आयोजन करणं. 6 बॉल 26 धावा. जाऊया मॅचच्या दिशेने. 6-26चं समीकरण. संतोष पाटील 2 ते 3 मोठे फटके मारतील का, सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटतील का, आत्मविश्वासाने खेळावं लागणार आहे. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो, मी आव्हान करू शकतो, पूर्ण करू शकतो हे दर्शवलं गेलंय. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर गौरव किनी चेंडूकडे पाहिलं आणि लगेच प्रशांत यांच्याकडे त्यांनी धाव मारली. ही प्रशांतजी असे चेंडू मात्र यावेळेला चॅम्पियन्स बनण्यापासून वंचित ठेवतील. 6 धावा. कुणालजी घरत यांना विनंती करेन प्लीज आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. 5 चेंडू आणि 20 धावा. संजयजी किनी यांना मी विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विनोदजी पाटील त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. दिवाकरजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर या. संजय घरत उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आपण सुद्धा यायचं आहे. 50 धावा फलकावर. 4 बॉल 20 धावेची आवश्यकता. अगदी थोड्याच वेळात 4 पावलं दूर आहेत. राजेंद्रजी गणपत पाटील यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं 40+ सागरी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 4 बॉल 20 रनची गरज. ऑन साईडला फटका चांगला आहे. गौरव किनीच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. अजून सामन्यामध्ये उमेद कायम. 3 बॉल आणि 16 धावा. 3-16चं समीकरण. संतोष पाटील इज ऑन अ फायर. 9 बॉलमध्ये 19 रन्स आतापर्यंत कुठल्या गेलेत. 3 बॉल 16. चॅम्पियन्स कोण बनेल सीझन 1चा 2024च्या माध्यमातून याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. 3 बॉल आणि 16 धावा. तीन बॉल 16 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 3 पावलं दूर तर 16 पावलं दूर आहेत. गुड डिलिव्हरी ग्रेट बॉलिंग. कमबॅक अप्रतिम केला गेला. फार राऊंड द विकेटने आले तेव्हा मात्र अँगल क्रिएट करताना पाहायला मिळाले. आणि इथून आता 2 बॉल 16ची गरज आहे. 2 बॉल 16 रन्स. 2 बॉल 16. अप्रतिम. फटका चांगला आहे. जिथे बॉल मिस झाले तिथे कदाचित चुकी झाली. आता 1 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. 1 बॉल 10 धावा. काय संतोष पाटील यांनी दमखम दाखवली. म्हणून म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. त्या टाळ्या रिहान सुपर किंग्स बारडोलीच्या माध्यमातून संतोष पाटील यांच्यासाठी वाजतीलच, वाजत राहतीलच. ग्रेट बॅटिंग. आपली भूमिका काय आहे हे दर्शवलं. ही मॅच समाप्त झाल्यानंतर फायनल समाप्त झाल्यानंतर देवानंद कृष्ण वजे साहेब अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच कल्पेशजी कुडू पोलीस पाटील यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर या. योगीजी तरी यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर या. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीम. देवानंद कृष्णा वजे साहेब, प्रमोदजी घरत कॉंग्रॅच्युलेशन. योगीजी तरे कॉंग्रॅच्युलेशन. कल्पेशजी कुडू आपलं गोड कौतुक. राजूजी कुडू साहेब आपलं सुद्धा गोड कौतुक असेल कारण या स्टेजपर्यंत आपण पोहोचलात. कंटिन्यूस तुम्ही खेळलात हे सुद्धा प्रत्येक जण समजू शकतो. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे.